Hello everyone. In the previous lecture, we have completed our second chapter, heterocyclic and polycyclic aromatic compounds. We have done some practice of the multiple choice questions and also some predict the product type of questions, complete the reaction. Okay. So now we shall start our next chapter, solvents, solutions, acids and bases. So here various terms are there. First one is solvents, solutions. Okay. So why we are studying this? याचा अभ्यास करायचा तरी कशाला? आपण ते रिएक्शन करत असतो. ओके. त्यामध्ये रिएक्टंट असतो, एखादा रिएजंट, एखादा सबस्ट्रेट. ठीक आहे. मग सॉल्व्हंट्सचा अभ्यास करायची काय गरज आहे? तर जसं आपण मागच्या लेक्चरला बघा, एक रिएक्शन तुम्हाला आठवत असेल, फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन ऑफ नॅफ्थॅलिन. त्यामध्ये जर आपण CCl4, CS2 असे सॉल्व्हंट्स घेतले तर आपल्याला अल्फा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळत होता. आणि नायट्रोबेन्झिन ज्या वेळेस आपण सॉल्व्हंट म्हणून घेतला त्यावेळेस आपल्याला बीटा सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळाला. रिडक्शन जर तुम्हाला आठवत असेल, नॅफ्थॅलिनचं रिडक्शन करताना बर्च रिडक्शन जे आपण केलं होतं, सोडियम मेटल आपण घेतला होता. सोडियम मेटल सोबत सॉल्व्हंट म्हणून इथिल अल्कोहोल घेतला तर आपल्याला 1,4 डायहायड्रोजनेटेड प्रॉडक्ट मिळाला होता, 1,4 डायहायड्रोनॅफ्थॅलिन. आणि ज्या वेळेस सॉल्व्हंट म्हणून आपण आयसोपेंटिल अल्कोहोल घेतलं त्यावेळेस आपल्याला प्रॉडक्ट कोणता मिळाला होता? आपल्याला टेट्रालिन मिळाला होता. म्हणजे सॉल्व्हंट बदलल्यामुळे तुमच्या रिएक्शनची साईड बदलू शकते, रिएक्शनची इफिशियन्सी बदलू शकते. ओके. हे तर दोनच एक्झाम्पल जे आपल्या सिलेबसमध्ये अगोदरच्या चॅप्टरमध्ये झाले होते ते आपण बघितले. पण सॉल्व्हंटचा रिएक्शन्स मध्ये फार महत्वाचा रोल असतो. एखादी रिएक्शन झाली पाहिजे का नाही हे सुद्धा सॉल्व्हंट वरती अवलंबून असू शकतं. किंवा एखादी रिएक्शन कुठपर्यंत झाली पाहिजे ते सुद्धा सॉल्व्हंट नुसार आपण मॉनिटर करू शकतो. सो सॉल्व्हंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर बरेचसे प्रॉडक्ट जे असतात रिएक्शनचे त्यांना प्युरिफाय करण्यासाठी आपल्याला काही सॉल्व्हंटची गरज पडते. ठीक आहे. सो सॉल्व्हंट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन केमिस्ट्री. मग सोल्युशन्स काय असतात नेमके? तर बघा, सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघांचं कॉम्बिनेशन केलं की सोल्युशन्स मिळतात. आपण समजा एखादी रिएक्शन आपल्याला करायची आहे, आपण काय करतो? रिएक्टंट जे आहेत त्यांच्यासाठी एखादा सुटेबल सॉल्व्हंट आपण शोधतो ज्याच्यामध्ये ते दोघं सोल्युबल होत असतील, डिझॉल्व्ह होत असतील असं सॉल्व्हंट आपण शोधतो. त्या सॉल्व्हंटमध्ये त्यांना आपण डिझॉल्व्ह केलं म्हणजे आपले रिएक्टंट्स काय झाले? सोल्यूट. आणि सॉल्व्हंटमध्ये आपण त्यांना डिझॉल्व्ह केलं की ते मिक्सचरला आपण काय म्हणू? सोल्युशन. वी विल कॉल दॅट मिक्सचर ॲज सोल्युशन. ठीक आहे. मग हे असं सोल्युशन तयार केल्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज काय ह्या सुद्धा फार महत्वाच्या असतात एखाद्या रिएक्शन मध्ये. सो वी आर फ्रिक्वेंटली डीलिंग विथ द सोल्युशन्स ऑल्सो. कारण सोल्युशन मध्येच तुमच्या रिएक्टंट मॉलिक्युल्सच्या इंटरॅक्शन्स कशा आहेत ते आपल्याला सोल्युशनच्या अभ्यासावरून समजू शकतं. So, we are going to study solutions also in this chapter. नंतरचा पार्ट येतो ऍसिड्स अँड बेसेस. आता ऍसिड अँड बेसेस तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तर खूप दिवसापासून शिकतातच आहे, 9वी 10वी पासून, त्याच्याही आधीपासून ऍसिड आणि बेसेस आपण केमिस्ट्रीमध्ये शिकतोच आहे. ऍसिड आणि बेसेसच्या कोणत्या डेफिनेशन्स आठवतात का तुम्हाला? पहा, ऍसिड्स अँड बेसेस साठी 3 डेफिनेशन आठवत असतील तुम्हाला. एक पहिली म्हणजे अरेनियस,
Arrhenius theory of acids and bases. दूसरी लॉरी ब्रॉन्स्टेड थियरी. आणि तिसरी जी आपण जास्तीत जास्त वापरतो, इट इज लेविस थिअरी. या 3 थिअरी आपण ऍसिड्स अँड बेसेसच्या बाबतीत यूज करत असतो. त्यातल्या त्यात आपण थर्ड जी थिअरी आहे लेविस थिअरी ही जास्तीत जास्त वापरतो. आता ह्या थिअरीज ज्या आहे या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी तयार केल्या आणि त्यांना जसं जाणवलं, जशी गरज पडली, जसं त्यांचं नॉलेज होतं त्या काळच्या इक्विपमेंट्सच्या अवेलेबिलिटीनुसार, इतर लिटरेचरच्या अवेलेबिलिटीनुसार त्यांनी या थिअरीज प्रपोज केल्या. मग पहिली थिअरी जी होती अरेनियस थिअरी, त्यात त्यांनी सांगितलं की H+ आयन डोनर इज ऍसिड. ऍसिड कोणाला म्हणायचं? H+ डोनर. डोनर म्हणण्यापेक्षा विच द सोल्युशन, द सबस्टन्स विच प्रोड्युसेस H+ आयन्स इन द सोल्युशन इज कॉल्ड ॲज ऍसिड. आणि ते सोल्युशनही कोणतं म्हटलं होतं त्यांनी? ॲक्वियस सोल्युशन. बेस म्हणजे काय होता अरेनियस नुसार? बेस इज अ सबस्टन्स विच प्रोड्युसेस OH- आयन इन द ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस हा शब्द महत्वाचा आहे कारण हा त्याचा ड्रॉबॅक ठरला होता. कारण मग नंतर असं चॅलेंज झालं की जर असं असेल तर अमोनियाला बेस कसं काय म्हणायचं? अमोनिया इज बेसिक. मग अमोनिया OH- देतो का? नाही देत. त्याच्यात नाहीच OH- तर कुठून देईल? आणि त्याच्यामुळे अरेनियस थिअरीला हे चॅलेंज झालं की सगळ्या कंपाऊंड्सला, सगळ्या सबस्टन्सेसला अरेनियस थिअरी ऍप्लिकेबल नाहीये. ती फक्त अशाच सबस्टन्सेसला ऍप्लिकेबल आहे ज्याच्यात H+ आणि OH- आयन्स असतील. Moreover, this theory is limited only to the aqueous solutions. ही थिअरी फक्त aqueous सोल्युशनलाच लागू पडते. इतर जर सॉल्व्हंट असतील तर त्याच्यामध्ये आपण अरेनियस थिअरी वापरून उपयोगच नाही. त्याच्या थिअरीमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं की aqueous सोल्युशन. सो द कॉन्सेप्ट इज लिमिटेड ओनली विथ द aqueous सोल्युशन and therefore these are the drawbacks of this Arrhenius theory. मग लॉरी ब्रॉन्स्टेड समोर आला. लॉरी ब्रॉन्स्टेडने काय म्हटलं? H+ आयन डोनर. त्यांनी सॉल्व्हंटचा उल्लेखच नाही केला. H+ आयन डोनर इज ऍसिड आणि H+ आयन ऍक्सेप्टर इज द बेस. त्यातही त्यांनी H+ आयन म्हणण्याऐवजी काय शब्द वापरला? प्रोटॉन. कारण H+ आयन म्हणजे काय? H+ आयन म्हणजेच प्रोटॉन. प्रोटॉन डोनर, प्रोटॉन ऍक्सेप्टर. ही थिअरी लॉरी ब्रॉन्स्टेडने मांडली. त्यात त्याने कॉन्जुगेट ऍसिड बेस कॉन्सेप्टही समजावून सांगितला की एखादा ऍसिड जेव्हा H+ आयन डोनेट करतो तेव्हा उरलेल्या पार्टला कॉन्जुगेट बेस म्हटलं जातं. एखादा बेस जेव्हा H+ आयन ऍक्सेप्ट करतो त्यावेळेस उरलेल्या पार्टला कॉन्जुगेट ऍसिड म्हटलं जातं. है ना? आठवतंय का तुम्हाला कॉन्जुगेट ऍसिड बेस? एक एक्झाम्पल देऊन देतो म्हणजे लक्षात येईल. सी HCl प्लस वॉटर. व्हॉट विल हॅपन हियर? HCl इज ऍसिड है ना? HCl काय आहे? HCl ऍसिड आहे. हा H+ आयन डोनेट करतोय. इट इज प्रोटॉन डोनर, H+ आयन डोनर. दॅट्स वाय इट इज ऍसिड. त्यांनी H+ आयन दिला, तो कोणी घेतला? या वॉटरने घेतला. याच्यावरती लोन पेअर आहे ना ऑक्सिजनवर. त्यांनी H+ आयन घेतला. H+ आयन ऍक्सेप्ट केला म्हणून हा कोण झाला? दिस इज बेस. वॉटर इज बेस.
बिकॉज इट इज ऍक्सेप्टिंग द H प्लस आयन. मग आता पहा, यांनी H प्लस आयन घेतल्यानंतर याचं कन्व्हर्जन कशात होईल? H2O चं काय होईल आता? H3O. एक हायड्रोजन घेतला ना, H3O झाला आणि लोन पेअर वापरली म्हणून याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल, H3O प्लस. इट विल बिकम H3O प्लस. आता हा H3O प्लस जो आहे तो असाच राहू देऊ आपण. प्लस यांनी H प्लस डोनेट केल्यानंतर याच्याकडे काय शिल्लक राहिलं? Cl मायनस. तर बघा, H प्लस देतोय म्हणून याला आपण ऍसिड म्हटलं, H प्लस दिल्यानंतर त्याचा Cl मायनस झाला. H2O H प्लस ऍक्सेप्ट करतोय म्हणून आपण त्याला बेस म्हटलं, H प्लस ऍक्सेप्ट करून त्याचा H3O प्लस झाला. ओके, आता हे झालं फॉरवर्ड रिएक्शन मध्ये, इकडून इकडे जाणारी रिएक्शन. रिव्हर्स रिएक्शनचा आता विचार करा. सी, इन द रिव्हर्स रिएक्शन व्हॉट इज हॅपनिंग? हा H3O प्लस H प्लस देतोय, H प्लस त्यांनी देऊन टाकला म्हणून त्याचं कन्व्हर्जन झालं H2O मध्ये. Cl मायनसनी H प्लस ऍक्सेप्ट केला आणि त्याचं कन्व्हर्जन झालं, रिव्हर्स रिएक्शन आपण कन्सिडर करतोय, त्याचं कन्व्हर्जन झालं HCl मध्ये. म्हणजे रिव्हर्स रिएक्शनचा जर आपण विचार केला तर हा H प्लस आयन डोनर आहे अँड दॅट्स वाय दिस इज ऍसिड. हा H प्लस आयन ऍक्सेप्टर आहे म्हणून याला काय म्हणायचं? बेस. ओके, मग हा ऍसिड काय ऍक्च्युअली कोणापासून तयार झालेला होता? हा या बेस पासून हा तयार झाला होता. इट इज कॉन्जुगेट ऍसिड. बेसने जेव्हा H प्लस आयन ऍक्सेप्ट केला तेव्हा या बेसचं रूपांतर ऍसिड मध्ये झालं, ज्याला आपण कॉन्जुगेट ऍसिड म्हणतो. ऍसिडने जेव्हा H प्लस आयन डोनेट केला त्याचं स्वतःचं रूपांतर बेस मध्ये झालं, ज्याला आपण कॉन्जुगेट बेस असं म्हणतो. So H3O plus is conjugate acid of H2O and Cl minus is conjugate base of HCl. यालाच conjugate acid base pair असं म्हटलं जातं. आणि हेच लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी मध्ये त्यांनी मांडलं होतं आणि जे बऱ्यापैकी युजफुल आहे. ही कॉन्सेप्ट भरपूर युजफुल आहे आणि ही वापरली सुद्धा जाते. त्या मानाने अरेनियस थिअरी वापरली जात नाही, बट लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी इज स्टील युज्ड, अजून सुद्धा वापरतात. मग आता लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीमध्ये ड्रॉबॅक असा होता की बरेचसे जे सबस्टन्सेस आहेत जे H प्लस देतही नाही, H प्लस घेतही नाही, पण तरी सुद्धा ते ऍसिड आणि बेसचं काम करत असतात. स्टील दे वर्क ऍज ऍसिड ऑर बेस. मग तिसरी कॉन्सेप्ट आली, जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्याचं सोल्युशन कोणी ना कोणी शोधतच असतं. मग याच्यामध्ये तो ड्रॉबॅक आला लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीमध्ये, तो ओव्हरकम केला लेविस थिअरीने. G.N. लेविस शास्त्रज्ञाचं नाव आहे. त्या लेविसने ही थिअरी मांडली आणि त्यांनी असं सांगितलं की ऍसिड इज इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर आणि बेस इज इलेक्ट्रॉन पेअर डोनर. इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर इज ऍसिड, इलेक्ट्रॉन पेअर डोनर इज बेस. ही सगळ्यात सोपी कॉन्सेप्ट झाली. आणि एखाद्या सबस्टन्स मध्ये OH मायनस असेल नसेल म्हणून अरेनियस रिजेक्ट झाला, एखाद्या याच्यात H प्लस असेल नसेल म्हणून लॉरी ब्रॉन्स्टेड रिजेक्ट झाला, पण लेविस थिअरी रिजेक्ट होतच नाही, कारण याच्यामध्ये यांनी इलेक्ट्रॉन वापरलेत आणि इलेक्ट्रॉन असतातच कोणताही सबस्टन्स आपण घेतला तरी. सो दीज आर द 3 थिअरीज ऑफ ऍसिड अँड बेस. पण ह्या चॅप्टर मध्ये आपण या व्यतिरिक्त पण अजून काही कॉन्सेप्ट ऍसिड्स आणि बेसेसचे बघणार आहोत.
ज्यामध्ये आपण हार्ड ऍसिड आणि सॉफ्ट ऍसिड हे बघणार आहे. ओके, सो दिस चॅप्टर इज हॅव्हिंग much more significance from the point of view of chemistry. So let us start with some basic concepts. काही बेसिक कॉन्सेप्ट्स आपण बघू. फर्स्ट इज सोल्यूट. आता सोल्यूट ही कॉन्सेप्ट आपण आताच बघितली होती. सोल्यूट म्हणजे जे डिझॉल्व्ह केलं जातं सॉल्व्हंट मध्ये त्याला सोल्यूट आपण म्हणतो. जे कमी क्वांटिटीत असतं है ना, जे कमी क्वांटिटीत असतं, जे सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलं जातं त्याला सोल्यूट म्हणतात. दुसरी कॉन्सेप्ट आहे सॉल्व्हंट. सॉल्व्हंट म्हणजे जे जास्त क्वांटिटीमध्ये असतं, ज्याच्यामध्ये सॉलिड डिझॉल्व्ह केलं जातं ते म्हणजे सॉल्व्हंट. आणि या दोघांना मिक्स केलं की काय तयार होतं? सोल्युशन. सोल्युशन इज द मिक्सचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता पुढची कॉन्सेप्ट बघा जी महत्वाची आहे. सॉल्वेशन. द कॉन्सेप्ट इज सॉल्वेशन. सॉल्वेशन म्हणजे नेमकं काय? सॉल्वेशन म्हणजे जेव्हा आपण एखादा सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये ऍड करतो, हियर इज सॉल्व्हंट. पेन चालत नाही आहे, ठीक आहे. काय म्हणणं आहे? हा, येस, हा चालतोय. हियर इज सम सॉल्व्हंट. We are adding the solute into this solvent. Solute आपण solvent मध्ये ऍड केलं. These are the solute particles. है ना. सुरुवातीला सोल्यूट कसं होतं? हे एकत्र होते, सगळे पार्टिकल एकत्र होते. सगळे पार्टिकल एकत्र होते. आपण जेव्हा त्याला सॉल्व्हंट मध्ये ऍड केलं तेव्हा काय झालं? हळूहळू त्यांचं सेपरेशन होऊन गेलं. सुरुवातीला हे पार्टिकल जवळ होते, ऍड केल्यानंतरही सुरुवातीला जवळच होते, नंतर ते सेपरेट झाले. मग यांना सेपरेट करायचं काम कोणी केलं? हू सेपरेटेड दिस सोल्यूट पार्टिकल्स? तर यांना सेपरेट करायचं काम केलं सॉल्व्हंट मॉलिक्युल्सनी. सॉल्व्हंट मॉलिक्युलने काय केलं? जेव्हा हे सोल्यूट याच्यामध्ये ऍड केलं गेलं होतं या फॉर्म मध्ये, समजा एकत्र होते सगळे पार्टिकल्स, है ना, सगळे पार्टिकल एकत्र होते. सॉल्व्हंटनी काय केलं? सॉल्व्हंट त्याच्या भोवती जमा झाले. सॉल्व्हंट पार्टिकल त्याच्यामध्ये घुसायला लागले. ओके, मध्ये घुसत घुसत मग काय झालं की यांच्यात थोडा गॅप वाढला. गॅप वाढल्यावर अजून जास्तचे सॉल्व्हंट मॉलिक्युल मध्ये घुसले.
आणि नंतर असं होत होत फायनली काय झालं, सोल्यूट पार्टिकल जे आहेत ते खूपच जास्त एकमेकापासून लांब गेले आणि सॉल्व्हंट मॉलिक्यूल जे आहेत ते प्रत्येक पार्टिकल भोवती जमा झाले, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स जे आहेत ते. प्रत्येक सोल्यूट पार्टिकल वेगवेगळा त्यांनी केला सॉल्व्हंट मॉलिक्युल्सने, आणि सॉल्व्हंट मॉलिक्यूल हे प्रत्येक पार्टिकलच्या अवतीभोवती जमा झाले. प्रत्येक सोल्यूट पार्टिकलच्या अवतीभोवती जमा झाले. यालाच सॉल्व्हेशन असं म्हणतात. दिस इज नोन ॲज सॉल्व्हेशन. सगळ्यात सोपं जर म्हणायचं तर गॅदरिंग ऑफ सॉल्व्हंट molecules around the solute particles is known as solvation. Solute पार्टिकलच्या अवतीभोवती सॉल्व्हंट मॉलिक्युल्स जमा होणं यालाच सॉल्व्हेशन असं म्हणतात. The combination of ions or molecules of solute with the ions or molecules of solvent is called as solvation. आणि हे जे आता इंडिव्हिज्युअल वाटतंय आपल्याला की बा हे सॉल्व्हेशन झालं, इथे झालं, इथे झालं, याला सॉल्व्हेट असं म्हणतात. द प्रॉडक्ट्स ऑफ सॉल्व्हेशन आर कॉल्ड ॲज सॉल्व्हेट्स. मग सॉल्व्हेशन ही जनरल कॉन्सेप्ट झाली. कोणताही सॉल्व्हंट असेल, वी कॅन यूज द कॉन्सेप्ट सॉल्व्हेशन. बट व्हेन द सॉल्व्हंट इज वॉटर, सॉल्व्हंट जेव्हा वॉटर असेल पर्टिक्युलरली, then we can call it as hydration. Solvation is called as hydration when solvent is water. Water ज्यावेळेस सॉल्व्हंट असेल त्यावेळेस आपण सॉल्व्हेशनलाच हायड्रेशन असं म्हणतो. गॅदरिंग ऑफ वॉटर मॉलिक्युल्स अराउंड द सोल्यूट पार्टिकल्स is called as hydration. पुढची कॉन्सेप्ट आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ही कॉन्सेप्ट आपण खूप दिवसापासून ऐकत आलोय. आपण पाण्याच्या बाबतीत जनरली बघितलेले, वॉटर इज गुड सॉल्व्हंट. वाय? इट हॅज हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. वॉटर हॅज हाय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक फील्डला न्यूट्रलाइज करण्याचं काम जे सॉल्व्हंट जितक्या प्रमाणात करत असेल त्याला डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असं म्हणतात. The extent to which the molecules of solvent orient themselves to neutralize the effect of field is called as dielectric constant. सगळ्यात सोपी डेफिनेशन डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची अशी करता येईल आपल्याला, द कपॅसिटी ऑफ द सॉल्व्हंट टू मेंटेन चार्ज सेपरेशन. The capacity of the solvent to maintain charge separation. म्हणजे जे सोल्यूट मॉलिक्यूल याच्यामध्ये आपण ऍड केले
हे समजा चार्ज पार्टिकलच असतील आहे की नाही. समजा सोल्यूट जर सोडियम क्लोराईड आहे आपलं NaCl, तर ते ऍड केल्यानंतर काय होणार आहे, Na+ वेगळे Cl- वेगळे, तर यांना वेगवेगळे ठेवण्याची कपॅसिटी किती आहे सॉल्व्हंटची. अप टू what extent the solvent can maintain the separation of ions, separation of the solute particles, it is called as dielectric constant. आणि त्यामुळे ही कपॅसिटी जेवढी जास्त असेल, म्हणजेच डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जेवढा जास्त असेल, तेवढी त्या सॉल्व्हंटची ॲबिलिटी जास्त असते, क्वालिटी जास्त असते, सोल्यूटला डिझॉल्व्ह करण्याची कपॅसिटी जास्त असते. सो दिस कॉन्सेप्ट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. Now let us see the donor and acceptor properties of solvents. Donor and acceptor properties of solvents. आता डोनर अँड ऍक्सेप्टर म्हणजे काय नेमकं. तर जेव्हा एखादा सोल्यूट आपण सॉल्व्हंट मध्ये ऍड करतो, त्यावेळेस सॉल्व्हंट जे आहे ते त्या सोल्यूट पार्टिकल्सला वेगवेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग आता वेगळं कसं ठेवायचं, सो इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सोल्यूट ऑल्सो अँड नेचर ऑफ सॉल्व्हंट, है ना. सोल्यूट कोणत्या प्रकारचं आहे आणि सॉल्व्हंट कोणत्या प्रकारचं आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. मग जर सोल्यूट समजा तुमचा एखादा सॉल्ट असेल, आयोनिक कंपाऊंड असेल, जसं Na+Cl- है ना, सोडियम क्लोराईड आहे, तुम्ही ऍड केलं सॉल्व्हंट मध्ये, इट विल बिकम Na+ अँड Cl-. मग सॉल्व्हंट जे आहे त्या सॉल्व्हंटला डोनर आणि ऍक्सेप्टर प्रॉपर्टीज असतात. सॉल्व्हंट मध्ये सुद्धा, सॉल्व्हंट ही शेवटी काय आहे, काहीतरी मॉलिक्युल्स पासूनच बनलेलं आहे ना. त्या मॉलिक्युल्स मध्ये ऍटम्स असतात, मग ते ऍटम इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतात, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतात, स्वतःला अलाइन करू शकतात. ओके, सो solvent has the donor and acceptor properties. इथे डोनर आणि ऍक्सेप्टर जनरली इलेक्ट्रॉन्सच्या संदर्भात वापरला जातो हे शब्द. मग आता कटायन आणि अनायन मध्ये सोल्यूट्सचं सेपरेशन झालं. समजा NaCl आपण ऍड केलं, Na+ हा कटायन आहे, कटायनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, Cl- हा अनायन आहे. आता याच्यात सांगा बरं मला, कटायन मोठा असतो का अनायन मोठा असतो. व्हॉट अबाउट द साइज. कटायन इज स्मॉलर इन साइज दॅन अनायन. कटायन हा नेहमी अनायन पेक्षा साइजने लहान असतो, कारण कटायन कसा तयार झालाय, बाय द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन लॉस झाले त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह चार्ज आलाय त्याच्यावर. इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणजे तेवढी त्याची शेलही गेली. प्रोटॉन तितकेच आहेत. प्रोटॉन काय करतात, इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढतात. आता इलेक्ट्रॉनची संख्या जर कमी झाली तर प्रोटॉन्स जे आहेत ते जास्त जवळ त्या इलेक्ट्रॉनला ओढतात आणि त्यामुळे कटायनची साईज ही स्मॉलर असते. अनायनचं त्या उलट आहे. अनायन मध्ये काय झालं, प्रोटॉनची संख्या तर 30 आहे, इलेक्ट्रॉनही तेवढेच आहे, पण एक ऍडिशनल इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऍड झाला, त्यामुळे आपण त्याला अनायन म्हणतोय. ऍडिशनल इलेक्ट्रॉन जो आहे
त्याला ओढण्यासाठी याची प्रोटॉनची संख्या कमी आहे अनायन मध्ये, अँड दॅट्स वाय अनायन इज बिगर इन साइज. सो कटायन इज स्मॉलर इन साइज अँड अनायन इज बिगर इन साइज. कटायन स्मॉल असल्यामुळे कटायनचं सॉल्वेशन जास्त होतं. कटायन इज सॉल्वेटेड मोर दॅन द अनायन बिकॉज कटायन इज स्मॉलर इन साइज. मग आता सॉल्वेशन कसं होतं? सॉल्वेशन गॅदरिंग ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल नेमकं कसं होतं? सो देर आर टू वेज ऑफ सॉल्वेशन. वन इज बाय कोऑर्डिनेट बॉन्ड, आणि दुसरं आहे आयन डायपोल इंटरॅक्शन्स. या दोन प्रकारे जनरली सॉल्वेशन होत असतं, बाय कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन अँड बाय आयन डायपोल interactions. So let us see the first way of solution by coordinate bond formation. आता कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणजे काय बरं? आपल्याला बॉन्ड काय ते माहिती पाहिजे आधी. बॉन्ड याच्या अगोदर पासून खूप आधीपासून आपण शिकतोय. किती प्रकारचे असतात बॉन्ड? आयोनिक, कोव्हॅलेंट आणि मेटॅलिक. इतक्या प्रकारचे बॉन्ड असतात. मग कोऑर्डिनेट कुठे गेला? तो सुटला याच्यातून, है ना? तर तसं नाहीये. कोऑर्डिनेटला एक तर आपण चौथा टाइप म्हणू शकतो, किंवा तो जो आहे तो ऍक्च्युअली कोव्हॅलेंट बॉन्डचाच एक स्पेशल टाइप आहे. इट इज द स्पेशल टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड इज स्पेशल टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. बघा, आयोनिक बॉन्ड मध्ये काय होतं? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एका आयटम कडून दुसऱ्या आयटम कडे इलेक्ट्रॉन डायरेक्टली ट्रान्सफर होतो. याच्याकडून निघून जातो, त्याच्याकडे जमा होऊन जातो. इट इज आयोनिक बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय होतं? देयर इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इन द कोव्हॅलेंट बॉन्ड देयर इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता हे जे शेअरिंग आहे हे सुद्धा दोन प्रकारचं होऊ शकतं, आणि त्यामुळेच कोव्हॅलेंट आणि कोऑर्डिनेट हे दोन प्रकार होतात. कारण कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये सुद्धा शेअरिंगच होतं. त्यामुळे कोऑर्डिनेट बॉन्डला टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड म्हटलं जातं, स्पेशल टाइप ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. मग शेअरिंगचे कसे प्रकार होतील आता, आणि मग यांच्यात फरक कसा पडतो? कोव्हॅलेंट केव्हा म्हणायचं, कोऑर्डिनेट केव्हा म्हणायचं? सी, this is hydrogen having one electron. This is another hydrogen having its own electron. When they combine with each other, then this hydrogen shares its own electron with the electron of another hydrogen. आणि हा जो बॉन्ड तयार झाला यालाच आपण कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतो. काय झालं इथे? याचा एक दोघांचा मिळून बॉन्ड तयार झाला. दोघांचा मिळून तयार झाला, दोघांच्या शेअरिंगने तयार झाला. मग हे शेअरिंग कसं झालं? एक याचा सारखं शेअरिंग झालं. ओके, असं कमी जास्त नाही झालं किंवा यांनी काहीच दिलं नाही, दोघं त्याचेच इलेक्ट्रॉन, असं नाही झालं. शेअरिंग त्यांचं इक्वल झालं, इक्वल शेअरिंग. ओके, द शेअरिंग इज इक्वल. याचा एक संपला. कोऑर्डिनेट मध्ये काय होत असतं? समजा आपण हा घेतला एक ऍटम बोरॉन ट्रायफ्लोराइड,
आणि दुसरा घेतला अमोनिया NH3. काय होतं आता, हा अमोनिया जो आहे याच्या नायट्रोजनवर लोन पेअर आहे. बोरॉन जो आहे, बोरॉनकडे रिकामी जागा आहे, बोरॉनकडे वॅकंट ऑर्बिटल आहे, रिकामी जागा आहे. मग काय होतं, हा ते इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटल सोबत शेअर करतो आणि बोरॉन ट्रायफ्लोराइड आणि अमोनियामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होतं. दिस बॉन्ड इज कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट बॉन्ड. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आपण बाण दाखवला नाही, असं इकडून तिकडे तिकडून इकडे दाखवलं नाही, कारण याच्यात दोघांचा सेम शेअर होता. इथे मात्र काय झालं, पूर्ण शेअर कोणाचा आहे, अमोनियाचा. बोथ द इलेक्ट्रॉन्स आर कॉन्ट्रीब्युटेड बाय अमोनिया. BF3 ने फक्त काय केलं, त्याचं रिकामा ऑर्बिटल यूज केला. ओके, पूर्ण शेअर कोणाचा होता, अमोनियाचा. दोघे इलेक्ट्रॉन अमोनियाचे होते, नायट्रोजनचे होते. त्यांनी ते इथे दिले आणि बॉन्ड फॉर्म झाला. इथे सुद्धा शेअरिंग होत आहे, पण इलेक्ट्रॉन एकाचेच होते. इथे सुद्धा शेअरिंग होत आहे, पण इलेक्ट्रॉन दोघांचे होते, दोघांचे सारखे इलेक्ट्रॉन तिथे वापरले गेले. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन कोव्हॅलेंट अँड कोऑर्डिनेट बॉन्ड. सो हियर the solvation may take place by coordinate bond formation. आता त्याचं पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण बघू. सॉल्वेशन बाय कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन. समजा आपल्याकडे हा बीकर आहे, याच्यात सॉल्व्हेंट आपण घेतलेला, याच्यात सोल्यूट आपण ऍड करतोय. समजा सोल्यूट जे आहे त्या सोल्यूट मध्ये काहीतरी मेटल आयन्स आहेत, M+ मेटल आयन्सचं सोल्यूट आहे. आता फक्त M+ असतो अशातला भाग नाही, याच्यासोबत अनायन पण असेलच, है ना. जसं मॅग्नेशियम सल्फेट MgSO4. ओके, म्हणजे Mg कोण आहे, तो मेटल आहे, SO4 काउंटर आयन आहे. तर हा मेटल आयन याच्यामध्ये आपण ऍड केला. सॉल्व्हंट वॉटर आहे असं समजू. सपोज सॉल्व्हंट इज वॉटर. मग जेव्हा हा मेटल आयन आपण याच्यामध्ये टाकतोय त्यावेळेस काय होणार, वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते ऑक्सिजनची लोन पेअर इथे यूज करतील, अँड थ्रू द लोन पेअर ऑफ ऑक्सिजन they will form coordinate bond with this metal ion. वॉटर काय करताय, त्याची लोन पेअर यूज करताय. इथेही गोष्टीला आता ते चित्र दाखवता येणार नाही आपल्याला एकदमच काही असं, हे आपण प्रतिकात्मकच दाखवतोय. ते भरपूर वॉटर मॉलिक्यूल इथे कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन करतील. So in this way, solvation of that metal ion will take place by coordinate bond formation by the solvent. इथे ऍक्च्युअल कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन झालंय. सॉल्व्हंट जे आहे त्याच्याकडे लोन पेअर आहेत आणि सोल्यूट जो आहे त्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आयन्स सोल्यूट मध्ये आहेत.
ओके, मग आता याच्या सोबत काहीतरी काउंटर आयन असेल, अनायन ए मायनस आहे सपोज, है ना. एम प्लस इज मेटल आयन, ए मायनस इज काउंटर आयन. मग या काउंटर आयनचं काय होईल, ए मायनसचं. ए मायनस सोबत वॉटर मॉलिक्यूल काय करेल, ऑक्सिजन तर त्याचा इंटरॅक्ट होणार नाही ए मायनस सोबत, पण त्याचा हायड्रोजन जो आहे, दिस हायड्रोजन विल देन अलाइन इटसेल्फ. मग आता यांच्यात कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्मेशन होऊ शकतंय का, नाही होऊ शकत, कारण इथे काही लोन पेअर वगैरे नाही आहे, किंवा हायड्रोजन जो आहे तो काही असे दोन दोन बॉन्ड फॉर्मेशन नाही करू शकत. हायड्रोजन कॅनॉट फॉर्म टू बॉन्ड्स. पण तरी सुद्धा हायड्रोजन इथे असा अलाइन होतोय, कारण काय, तर ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे ऑक्सिजनवर पार्शल निगेटिव्ह चार्ज असतो, हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणजेच हा काय तयार झाला, दोन पोल इथे तयार झाले, एक पॉझिटिव्ह पोल आणि एक निगेटिव्ह पोल. पॉझिटिव्ह पोल निगेटिव्ह पोल दोन पोल तयार झाले, म्हणून याला डायपोल असं म्हणतात. आणि ह्या डायपोलची इंटरॅक्शन्स कोणासोबत होते, आयन सोबत, म्हणून याला आयन डायपोल इंटरॅक्शन असं म्हणतात. दिस इज आयन अँड दिस इज डायपोल. दिस इज कॉल्ड ॲज आयन डायपोल इंटरॅक्शन. मग अजून H प्लस या इथे हा पुढचा हायड्रोजन अलाइन होईल, अजून बाकीचेही हायड्रोजन्स असे वॉटरचे अलाइन होतील. So it is called as ion dipole interaction. It is not coordinate bond, but it is ion dipole interaction. So solvation can take place by coordinate bond formation as shown here, or it takes place by ion dipole interaction as shown here. दोघही प्रकारे सॉल्वेशन हे होत असतं. So we shall stop here. In the next lecture we will discuss about molten salts and other topics as per the syllabus. So see you in the next lecture. If you have any query, then you can ask me. You can join my Google Classroom. I have communicated the code of that classroom already. Few students have joined and many others are remaining who have not joined. So join that classroom so that we can have better communication with each other. So see you in the next lecture.